उसात हे तणनाशक वापरा, तण गायब होईल. शेतकरी मित्रांनो, ऊसांची वाढ चांगली व्हावी, कांड्या जाड आणि ऊस जोमदार व्हावा असं वाटत असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ऊसाच्या सुरुवातीच्या अवस्थेत तण नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे. कारण तण फक्त जागाच घेत नाही, तर ऊसाला लागणारे पाणी, खत आणि अन्नद्रव्य देखील हिसकावून घेतं. ऊस लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात तण उगवण्याआधी नियंत्रण केलं तर पुढील तणांचा त्रास कमी होतो. यासाठी पूर्व उगवण तणनाशक म्हणून ॲट्राझिन 50% WP वापरता येते. प्रमाण प्रति एकर 1.5 किलो. वापरण्याची वेळ ऊस लागवडीनंतर 3 दिवसांच्या आत. जमीन ओलसर असणे गरजेचे आहे. यामुळे तणाची सुरुवातीची वाढ रोखण्यास मदत होते. पण जर ऊसात तण उगवले असेल आणि त्यामध्ये रुंद पानांची तण जास्त असतील तर त्यासाठी वेगळे नियोजन करावे लागते. अशा वेळी मेट्रिब्युझिन वापरता येते. प्रमाण 2 मिली प्रति लिटर पाणी. तसेच जमिनीचा प्रकार आणि तणाचा प्रादुर्भाव पाहून ड्युरॉन 80% WP वापरता येते. प्रमाण प्रति एकर 650 ते 1300 ग्रॅम. तण जास्त असेल तर प्रमाण ठरवताना पिकाची अवस्था आणि जमिनीची परिस्थिती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ऊसामध्ये गवत वर्गीय तण आणि काही रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी ॲमेट्राइन 80% WDG हा देखील एक पर्याय आहे. प्रमाण साधारण 1 किलो प्रति एकर. पण मित्रांनो, कोणतेही तणनाशक वापरताना फक्त औषध महत्त्वाचं नसतं बरं का, तर त्याची योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि फवारणीची पद्धत सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. तणनाशक फवारणी करताना जमीन ओलसर असावी, वाऱ्याचा वेग जास्त नसावा आणि फवारणी करताना पिकाच्या अवस्थेचा विचार करा. लक्षात ठेवा, तण वेळेवर नियंत्रणात आलं तर ऊसाची वाढ जोमदार होते आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. शेतीचं ज्ञान जितकं वाटाल तितकं वाढतं. म्हणून ॲग्रो जगतला फॉलो करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा.